नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज व्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो कर्जत कलम येथील बोरीची वाडी 3 फेऱ्याच्या मैदानाला आणि आता आपण थेट जाणार आहोत मैदानात आणि पाहणार आहेत कोणती कोणती नंदी आल्यात. 1-2 भाग येणार की नाही माहिती नाही, पण भरपूर नंदी एकाच पार्टमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण. तो चला जाऊया आता पण कोणकोणते नंदी आले दाखवायला. मित्रांनो, पाहू शकता कुडूस येथील शेरा कसा रग आहे बघा त्याचा. आणि शंभू आले कर्जत बोरीचीवाडी मैदानात आणि 34 गटामध्ये 5व्या तासाला पळणार आहे. हा शंभू आणि शेरा. मित्रांनो, वरदान आणि 50-50 ब्रँडचा मेहरबानसुद्धा आलेला आहे. पाहू शकता परेश शेठ भंडारी दादा नाही तिथे आलेच असतील. सो चला, 50-50 ब्रँडचे तर 2 नंदी आपल्याला दिसले, वरदान आणि मेहरबान. खूप सारे नंदी आलेले आहेत आणि नावं आपल्याला माहिती नाहीत, पण इथे राजा लिहिलं आहे एका नंदीच्या याच्यावरती आणि हे मामा आहे त्यांना विचारू. मित्रांनो, बदलापूरचा सरकार आणि या साईडला पिस्तूल सुद्धा मैदानात दखल झालेला आहे. नवीन पनवेलचा तेजासुद्धा आलेला आहे. 31 गटाला 3 नंबरला गाडी पळणार आहे. मित्रांनो, मानवलीचा वाघेरासुद्धा आलेला आहे आणि गट पास झालेला आहे नंदिनी. आणि त्याच्या वाघेऱ्याच्या पैऱ्यात नाशिककरांचा सोन्या होता आणि गटपास झालेला आहे. एक आनंद वेगळाच असतो. मित्रपरिवारांना विचारू कसा आनंद आहे गटपास झाल्याचा. दादा, कसा आनंद आहे आज गटपास झाला वाघेरे आणि सोन्याने? कारण का इथे आल्यानंतर गटपास झाला तरी एक आशा लागतं, आपण लांबून येतो आणि 3 फेऱ्याच्या मैदानासाठी. मेन म्हणजे आनंद असा आहे की पहिल्याच गटामध्ये पालायला भेटलं 5व्यामध्ये. त्याचा 5व्या गटामध्ये पालायला जरा बैलाला आराम राहतो सेमीला, त्याच्यामुळे चांगला वाटतो. का गाडी पण एकदम अंतरण झाले. हां, आता सेमीसाठी सज्ज तुम्ही? हो. कशी तयारी असणार आहे? तयारी आता बघू, आपल्या बैलाला कसा जेवढा आराम असेल ना तेवढा बैल चांगला बोलतो. तशी वाघेरेची कारकिर्दी काय मित्र? अरे किती काय बैलाचं आपलं काय सांगू, तेवढं कमीच आहे. बैलाने आपलं बिनजोडमध्ये नाव केलेलं आहे. परत 3 फेऱ्यात पण बोलतो चांगला. चालेल, आज बघा पाहू शकता एवढं मित्रमंडळी सकाळी किती वाजता निघाली तुम्ही? आता विषय कसा होता माहिती आहे का, आम्हाला तर 10 किलोमीटर आहे, पण आम्ही 6 निघालो घरून. कसं काय नंतर प्रॉब्लेम नको परत. 5व्या गटामध्ये 5व्या गटामध्ये. चला, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी सुद्धा. सो चला आता जाऊया, आणखीन कोणते कोणते नंदी आलेत बघूया. मित्रांनो, सोनू शेठ भोपतराव यांचा सिकंदरसुद्धा आलेला आहे मैदानात. आणि कितव्या गटात आहे? गटपास झाला. मित्रांनो, पाहू शकता 8 मध्ये होता आणि गटपास झालेला आहे. सिकंदर पैऱ्यामध्ये कोण होता दादा? नाशिकचा गजा कुठं तिकडे आहे का? सो चला, एक चांगली बघा सोनू शेठ भोपतरावच्या दावणीचे नंदी पण मागे पण सिकंदर आणि मथुर होता आणि फायनलसाठी पात्र झाला होता. सो चला आता आपण गजाला बघूया. नाशिकचा ना दादा? नाशिकचा गजा सिकंदरच्या पैऱ्यामध्ये होता 8 नंबर गटाला आणि पास झाले. दादा, काय बोलाल आपल्या गजाबद्दल? आज गटपास झाला, नाशिकवरून आल्यात एवढ्या लांबून. नाशिकवरून तो दरवेळी येतो, आपल्याकडे येतो. शिवराम टकले कौसा, हां, कौशाच्या नावावर पळतो गजा. आतापर्यंत त्याने 3-4 बिनजोड आणि 2 वेळा गटाला आलेला आहे. आज गट काढला आहे, फायनलची अपेक्षा आहे गुलालाची. दादा कसं काय, म्हणजे बघा ना, सोनू शेठ भोपतराव यांचा सिकंदर नियोजन त्यांच्याकडूनच लागलेलं आहे. सोनू शेठ भोपतकर यांच्याकडूनच लागलेलं आहे. आपले जे याचे मालक आहेत डोंगरे, संतोष डोंगरे, शरद डोंगरे, यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊन त्यांच्याबरोबर नियोजन करून ते आपल्याला सांगून आपल्यासोबत इथं आले. अच्छा, मग आता सेमीसाठी पात्र झाले, कसा आनंद आहे? सेमीसाठी पात्र तो आतापर्यंत 3 मैदानात गेला, 3 मैदानात गुलालातच आहे. फक्त एकच मैदान असं आहे, थोडंसं लॉबीमुळे प्रॉब्लेम आला. कोणाच्या नावाने गजा धावला जातो दादा? इथं मुंबईमध्ये शिवराम टकले कौसा आणि रोहित राजेंद्र दीक्षित आरडे, आणि वरती घाटावर पण ते आपलंच नाव लावतात आणि सोबत त्यांचं पण नाव असतं आरुष संतोष डोंगरे.
शुभेच्छा. मागच्या 777 राजाच्या याला आला होता का? हो आलेला आपला थोड्या अंतरात मार खाल्ला. चला शुभेच्छा दादा सेमीसाठी. नक्कीच गजा कारकिर्दी करेल नाही सेमीसाठी, कारण का पहिऱ्यामध्ये सिकंदर आहे. मागेच बघितलं आपण मथुर आणि सिकंदर होता आणि फायनलसाठी पात्र झाला होता, पण काही त्याच कारणास्तव अपेक्षेने आज त्या पैऱ्यामध्ये आलोय आपण पण, की मागच्या वेळी त्या बैलाचा गुलाल आहे. त्या मागच्या वेळी सिकंदर 1 नंबरामध्ये उतरणार होता फायनलला, ती फायनल काय सुटली नाही. आणि यावेळी आपण गजामध्ये आणि सिकंदरमध्ये फायनलला गुलाल घेतला तरी आपण समाधानकारक. चला नक्कीच दादा, हा सिकंदर पण चांगला पळतो आणि गजा पण तुमच्या साईडला चांगला पळतो आणि बिंजोर पण केलं आहे. नक्कीच ह्या सेमीसाठी पात्र होऊन गुलाल गेली हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. आपली महबूबची टेम्पो आणि मेहरबान आलेला आहे. काना पाटील दादा बसल्यात समोर, पाहू शकता. सूरज दातीलकर आणि काना पाटील. सो बोला, मेहरबानी गटपास केलेला आहे. दादा नमस्कार. काय म्हणाला, आजचा आनंद कसा आहे? गटपास मेहरबानी केला. आजचा आनंद म्हणजे तुम्ही बघत असाल मागील बाहेर 10 दिवस जरा पहिला आजारीच होता, त्यामुळे जरा तापातनं आताच निघला ना आम्ही लगेच बैल बोलवला. आज त्याची खरोखर आजची परीक्षा झाली. आम्ही टेम्पोतनं उतरून लगेच पळायला गेलो. काही बैलाला आराम नाही, बैल बांधला नाही, काय नाही. जसा बैल उतरवला तसंच गाडी. दादा आता उगवता सितारा भरपूर होतात आपल्याला. रायबासुद्धा एक उगवता सितारा उसाटण्याचा आणि त्याच्या पैऱ्यामध्येच पळाला आपला मेहरबान. काय बोला रायबासाठी? नाही रायबा आज तुम्ही आता बघाल ना व्हिडिओ, लई टाईट बैल बोलवतात. हां तुम्हाला म्हणजे आपलं मग कळतं का एखादा दुसरा बैल, आणि आज खरी संधी आहे सर्व दुसऱ्यांना, का कधी कोणाचा काही उमटून यायचा खरी संधी आहे, आणि संधीचं सोनं केलं पाहिजे हे वासरा आज. नक्कीच. बिनजोड असो किंवा 3 फेऱ्या असो, मेहरबान कमाल करतोच आणि दाखवतोच. आपल्या महबूबच्या पावलावरती पाऊल ठेवून एक पुढेच उडी मारण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणाल? आहे त्याच्याकडून अपेक्षा अजून बऱ्याच आहेत, कारण की अजून अपेक्षा काय त्याच्याकडून मिटल्या नाही. की वय कमी आहे, ज्यावेळी वय जास्त होईल त्यावेळी अपेक्षा आम्ही सोडून दिली. दादा लाईव्हमध्ये कशा कमेंट्समध्ये बघितलं की मेहरबान नसेल पायाला लागले. खरंच पायाला लागलं आहे का ताप होत? ताप होता त्याला, 105 ताप होता, बैल लंगडत होता. त्याच्यामुळं आम्ही जरा थांबलेलो आणि जरा 2 दिवस बैल कमी लागला, म्हणजे कमी ताप आला. त्याच्यामुळं आम्ही आज पळवण्याचा निर्णय घेतला, नाही तर आजही आम्ही पळवणार नव्हतो. नक्कीच सेमीसुद्धा असा खुल्ला पास करेल, कारण का मेहरबानचा पलाच्या जोलावरती असं तरी वाटतंय आपल्याला. पण चला, आपल्या मुंबईचे खूप सारे नंदी आहेत का, शेवटी प्रत्येक नंदी हा पळणारा असतो. बैलगाडी क्षेत्र आहे, आज कोणाचं स्टार कधी चमकतील, कारण की ह्या 3 फेऱ्याचा केलाय बोलल्यावर हे नशिबाचा केलाय. त्याचा स्टार जे असतात तो सध्या टॉपला केला. नक्कीच दादा, शुभेच्छा दादा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो इथे भुंगा आहे आणि इथे निशान आहे. दादानेच विचारू कितव्या गटात आणि कुठले. दादा कुठून आले तुम्ही? मी आलोय चौक खालापूर तुपगाव गावातून, आणि बैल आपला आहे भुंगा. हां कुठला भुंगा? तुपगावकर आणि गावडे जांभिली. आणि आपला तो निशाण आलाय सातारा कराड बुधावलेवाडी. कितव्या गटात गाडी पळणार आहे आज? 62 नंबर आहे गट क्रमांक. ओके, शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू. अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत आराम करा निवांत. पार्टी बिटी काय, जेवणाची सोय आहे ना? सगळं आहे चालेल चालेल चालेल. चला दादा भेटू नंतर. थँक्यू. पाहू शकता 72व्या गटात पळणार आहे. दादा काय नाव नंदीचा? जपान. कुठला दादा? कुटारीचा जपान. आणखीन 2 नंदी दिसतात दादा, त्यांचे नाव काय? मधला बागडा आणि हरण्या. कितव्या गटात बोला? 72व्या गटात. शुभेच्छा तुम्हाला दादा. अच्छा, तिन्ही पैरे वेगवेगळे केलेत का? म्हणजे 72 मध्ये ही घरची गाडी बरोबर, आणि त्याला पैरा आहे. पैरा कुठला आहे? नांदगावकरांचा. शुभेच्छा. मित्रांनो पाहू शकता 5000 किंग लक्षा ग्रुप यांचाच एक नंदी आहे, त्यांनी गट पास झालेला आहे. आणि बॅनरवरती पाहू शकता लक्षा, सोन्या, सर्जा, महबूब, हरण्या, भारत, मथुर आणि पच्छा पाहू शकता. हा तोच भारत आहे, स्वर्गीय भारत 5000. त्याच्या नावानेच मैदान ठेवण्यात आलेलं आहे. मामा सर्वप्रथम आपलं नाव सांगा ना. माझे नाव पद्माकर गोमारे. हां, आपल्या दावणीतला एक नंदीने गट पास दिला. कायचं नाव? त्याचं नाव तुफान 5001. आणि आपल्या मुलानेच ठेवलेलं आहे मैदान. मुलाने नरेंद्र सेठ गोमारे, माझा पुतणा आहे.
त्यांनीच मैदान ठेवलं. भारत स्वर्गीय. कसा आनंद आहे आपला? नंदी कोणत्या गटात होता आणि गटपास झाला? 3 गटात तिसऱ्या गटात. 6 नंबर तास. कसा आनंद आहे आज तुफाननी गटपास खूप केल्यानंतर? आनंद झाला मला आज. आज मग नक्कीच स्वर्गीय भारत 5000 यांनाच म्हणजे यांनाच ते गटपास झालेले तुम्ही व्हाल आणि नक्कीच सेमीसुद्धा पास करेल. काय वाटतं तुम्हाला? सेमी पास केला आपला पूर्ण अनुभव आहे. कोण आहे पैरामध्ये? कोण होता? पायऱ्यामध्ये भाऊराव भाऊराव होता. भावरा होता. आणि पाहू शकता आपण आपल्या दावणीतले खूप सारे नंदी आणलेले तिथे. सर्जासुद्धा नंदी आणलेला आहे. काय म्हणाल? संजय आणले, बाजे आणलेले, ते 30व्या गटात पळवणार आहेत. टोटल किती दावणीला नंदी आहेत आपल्या? नंदी आमच्या एकूण दामला 25 आहेत. अरे बापरे, एवढे नंदी 25 बघा. 1-2 नंदी पाळणंच मुश्किल जातं. एवढं नाद कसा काय म्हणजे हा तुमचा मुलगा शेटला नांद लागला, नरेंद्र शेट गोमरला नांद लागला. अच्छा. पहिला आम्हाला बी नांद होताच आमच्या वडिलांपासून. हा. पण आम्ही 2च बैला पळवतो त्या वेळेला. मग यांचं 25 नंदी बोललं सांभाळमध्ये सांभाळ वगैरे कोण करतो सर्व? मला बघा हा यजंद्र शिंगटे हां आणि मी लक्ष देतो हां. आणि भैया पिणे आमच्याकडे कामाला. आणि मग ते 25 नंदी शर्तीसाठी आहेत का? शर्ती आधी पूर्ण 25 पळवतो आम्ही. कसा आहे याचा बिनजोड आणि 3 फेऱ्यामध्ये कारकिर्दी कशी आहे तुफानची? मध्ये खेळतो तुफान हां. आणि गट पाय फायनल मी पास झालेलं आहे. अच्छा, बिनजोड पण आणि 3 फेऱ्या सुद्धा पण. पिन आणि गट पास फायनल पास झालेलं आहे. आणि आपलं कसं काय निधन झालं स्वर्गीय भारतचं? जरा प्रकाश टाका ना. किती वर्षाचा असताना आणि काय झालं होतं नेमकं त्याला? स्वर्गीय आमचा 3 वयाच्या मानाने 3 वर्ष असणारा बैल आहे आमचा. तो बैल गेल्यामुळे आम्हाला खूप दुःख होतं आहे. नाही तर आम्ही आज मुंबई हलवून सोडली असती. नक्कीच. काय म्हणाल मग आता त्याच्या जर दावणीला असलेल्या नंदी कोणता नंदी आहे जो तुम्हाला असं वाटतं की नाव उंचावरती नेल मालकाचं गावाचं? तसं तर आमचा एक सर्जा म्हणून आहे, छोटा सर्जा पिन आहे आमचा. आणि छोटा भारत आहे, तो पण नाव आमचा उंचावर नेणार आहे. अच्छा. आणि आता आलाय तो मोठा सर्जा आहे मोठा सर्जा बाजी. चला आता सर्जाकडे जाऊ आणि बघूया त्याची कारकीर्द. मित्रांनो स्वर्गीय भारत पाहू शकता हाच तो सर्जा जो चांगलंच आता कारकिर्दी करणारे मामूला मोठाच धमा करू तो हाच सर्जा 5000 आणि स्वर्गीय भारत 5000च्या पैऱ्यामध्ये पळून चांगले गुलाल घेतलेले आहेत. काय बोललं दादा या सर्जाबद्दल? सर्जा म्हणजे ओव्हरटेकिंग. गाडी जेवढी चिपकल तेवढा बैल पळतो. आणि मुंबईमधली मोठी शर्यत सर्जाने केली ती जेव्हा स्वर्गीय आमचा भारत होता तेव्हा मोठी शर्यत यांनी केली ना. तेव्हा आम्ही अजून यावर्षी धमाका करणार होतो पण आमच्या बैलाने 2026 आम्हाला मोठा धक्का मिळाला. आता एक नंदी तर आपला गटपास झाला आहे आणि सर्जाचा आपण नियोजन आहे का इथे 3 फेऱ्यामध्ये? सर्जाचं पण नियोजन आहे. सर्जा पण पळणार आहे. अच्छा, कोणाच्या पैऱ्यामध्ये पळणार आहे? घरचाच बैल काय आहे. घरचाच बैल आहे? बाजी म्हणून यो बाजी म्हणून. म्हणजे हे दोन्ही नंदी आपलेच घरचे का? म्हणजे आज 25 नंदीपैकी किती मामा नंदी आणले? 5 नंदी आणले. 5 नंदी आणले. 2 नंदी बैला फेऱ्यामध्ये पळवणार आहे. चला शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो पाहू शकता मायनी घानवलचा चंद्या 9950 कर्जत बोरीची वाडी मैदानात दखल झालेले आहेत. आपण पाहू शकता इथं व्हाईट गोल्ड 5003 नंदी आणि इथे सुद्धा दादांकडनं नाव जाणून घेऊ. दादा काय नाव नंदीचं? गरुडा. कुठला? कल्याण बेतुरकर बेतुरकर पाड्याचा गरुडा. अरे वा. आणि हा पच्छा? हा पण बेतुरकर पाड्याचा वसाचा पच्छा. एकत्र पैऱ्यामध्ये बोलणार आहेत का? कितव्या गटाला दादा? 45 गटाला गरुडा आणि पच्छा. शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता 8000 एक दाण्याचा मोर्या, चिक्या आणि टायगर सुद्धा आलेला आहे आणि दादांकडनं जाणून घेऊ. तिन्ही नंदी आल्या. दादा कसं काय तिघांचं नियोजन वेगवेगळ्या पैऱ्यात कसं आहे? टायगर आणि चिक्या पळणार आहे 45मध्ये. हां. आणि मोर्या आणि आपला केतन ड्रायव्हरचा वासरू आहे ती गाडी पळणार आहे 75मध्ये. दादा तुम्हाला शुभेच्छा. नक्कीच आज एकतरी गाडी आपल्या गुलालात राहील. आणि दुसरं कोण बोला? चिक्याला कोण आहे? चिक्याला हा टायगरच आहे आणि मोर्याला वेगळा पैरा आहे. मोर्याला वेगळा. शुभेच्छा दादा तुम्हाला. कुठला आहे पैरा सांगू शकता का? काय गुपित? बदलापूरचाच आहे. आपण जांभळ्याचा आपला बदलापूरचाच आहे. चालेल. आपले घरचेच आहेत सगळे. घरचीच आहे सर्व. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. हो धन्यवाद. मित्रांनो नाशिकचा छोटा मथुर सुद्धा आलेला आहे. सो कुठला मथुर आहे? नाशिक निमगाव वाकडा. कोणाच्या नावाने धावतो? बापू शेटपूरकर. आज कोणाच्या नियोजनामध्ये? श्री खंडोबा प्रसन्न आजुली बनवे. अच्छा, आपला पैरा कोण आहे त्याला आज? आमचा म्हणजे खंडोबा प्रसन्न आजुली बनवे यांचा टायगर आहे. चला मग आता टायगरकडे जायचं का? चला. सो छोटा मथुरच्याच गळ्यात पळणारा नंदी आहे टायगर. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? आप्पा वगैरे कशा प्रकारचं नियोजन आहे आजचं? नाशिकवरून मागवला आपण मथुर. कसे कार्य आहे त्याचे आणि आपल्या टायगरसोबत पळणार आहे? टायगर आपण आता एक 20-25 दिवस झाले असेल विकत घेतलेला.
त्याच्यानंतर बिंजोडच्या 3 शर्यती केलेत हम्म. आणि त्याच्यासोबत याच मालकाचा मथुर आपण पळवण्यासाठी आणलेला आहे दुसरा. अच्छा, कसा टायगरची कारकिर्दी कशी आहे बिनजोड आणि 3 फेऱ्यामध्ये? 3 फेऱ्यात वर साताऱ्यात पळाला आहे, तिथं संभाजीनगरला पळाला आहे, आता इथं पळणार आहे. नक्कीच. आता कितव्या गटात गाडी पळणार आहे? 72व्या गटात, म्हणजे अजून पुष्कळ वेळ आहे, म्हणजे जेवण पिऊन मस्त होऊन जाईल मला वाटतं तुमचा. आता कितवा गट चालू आहे? 30-35वा गट चालू आहे. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. आणि आज मथुर जो आणि आपला टायगर नक्कीच कमाल करेल आणि गटपास करून सेमीला पात्र होईल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो पाहू शकता टायगरच्याच बाजूला फायर सुद्धा आहे. आणि दादा नमस्कार. नमस्कार, काय नाव दादा आपलं? माझं नाव अनुज बागेत. दादा फायर कोणत्या गावाचा आणि कोणाच्या नावाने धावला जातो? बाहेर आज श्री खंडोबा प्रसन्न आजुली पनवेल या नावाने पळतो आणि आजुली गाव पनवेल तालुक्यातील आजुली गाव त्या गावातला हा बैल आहे. दादा कोणत्या गटात गाडी बोललं? 35व्या. आज 34व्या आहे. 34व्या गटात गाडी पळणार आहे. कशी कारकिर्दी आहे बिनजोड आणि 3 फेऱ्यामध्ये आज आणलाय? बिनजोडमध्ये तर त्यांनी खूप नाव केला, कमी वयामध्येच नाव केला. आणि बिनजोडमध्ये असं पळतं का म्हणजे एक देखना नंदी आहे आणि म्हणजे सर्वांचं लक्ष लागतं त्या नंदीवर, असं नंदी पळता बिनजोडला. नक्कीच. आज 3 फेऱ्याचं कसं काय नियोजन झालं? 3 फेऱ्याचं नियोजन म्हणजे आम्ही मागच्या अड्ड्याला पण आलो होतो आणि मागच्या गेल्या वर्षी इथं आज झाला होता ना फर्स्ट टाइम अड्डा 3 फेऱ्याचा. पाऊस पडलेला पाऊस तेव्हा. पडला होता तेव्हा पण आलो होतो आम्ही, म्हणजे आम्हाला एक हौस आहे 3 फेऱ्यामध्ये पण. अच्छा, मग राजा 777 होता तेव्हा सुद्धा होता हा, फायर? तेव्हा सुद्धा होता आम्ही, तेव्हा गट पास केला होता. नक्कीच दादा, जेव्हा आपण 3 फेऱ्याचा मैदान असेल तर घाटावरती टेम्पो भाडा वगैरे करून मित्रपरिवार घेऊन जावं लागतं, पण आपल्या जेव्हा इथे जवळपास मैदान घडतंय कसं वाटतं दादा? असं मैदान आता आपल्या जवळपास घडतं तर जाम भारी वाटतं, कारण का असं मैदान आपल्याला बघायला गेलो तर आपल्याला सातारा पुणे अशा साईडला जायला लागतं. आपल्या एरियामध्ये होतं तर लयच भारी वाटतं. आज नक्कीच आज आम्ही असं नियोजन करून आणल्यावर 40 माणसाचं जेवण आहे. आज आमच्या पाठी एवढी पोरं आहेत आणि मग यावं लागतं की आज तुमच्याकडे जेवायला? या ना बिंदास या. दादा कोण आहे पायरच्या पायऱ्यात आज? आज बाहेरच्या पायऱ्यात वरून बैल आलेला आहे ना. अच्छा, म्हणजे लपून आहे का? लपून आहे. म्हणजे चांगलंच आज कमाल करणार आहे आज. गोऱ्या पण आहे त्या बैलाचं नाव. पार्टी म्हणजे 40 जणांचं दादानी जेवण आणलं, म्हणजे आज काहीतरी गट तर पास होण्याचा आनंद घेणार आहेत तुम्ही. गेल्या राजा 777 केसरीला आपला बैल गटपास झाला होता. अच्छा, तेव्हा आपल्याला जलवा होता, संगमबेडा ग्रुप बदलापूर यांचा जलवा आणि फायर पालाला आपला. चला दादा शुभेच्छा. आज सुद्धा गटपास करून सेमीसाठी सुद्धा पात्र आणि सेमीला सुद्धा नक्कीच गुलालात राहील असाच नंदी ईश्वरचरणी प्रार्थना. नंदी बघा कसा वाटत नाही की हा नंदी काहीतरी कारकिर्दी कर, पण आज या पठ्ठ्याने 3 फेऱ्यामध्ये स्वर्गीय भारत 5000 याचा मैदान भरवला होता. तर आज गटपास झालेला आहे आणि स्वतः अरुण ड्रायव्हर आहेत. आज अरुण ड्रायव्हरची मुलाखत घेणार आहेत. दादा काय बोलाल या नंदीबद्दल? आज गटपास केला आणि तुम्हाला सुट्टीपासून सुतापर्यंत कशी काय कारकिर्दी होती? कसा त्रास झाला का तुम्हाला? नाही, बैल एकदम दोन शांत उभी राहिली होती. हां, समोरचा बैल पण आमचाच बैल होता घरचाच, सम्राट म्हणून. चांगली गाडी पळाली आणि निकाल आम्ही घेतला. अरे वा, आज आनंद कसा आहे की गटपास केला? मागच्या मैदानात पण आलो होतो आम्ही इथे. मागच्या मैदानात पण गटपास झालतो आणि आज पण गटपास झालोय. पण मागच्या मैदानात आम्ही सेमीला मार खाल्ली होती. या मैदानात सेमीला पास भरण्याचा प्रयत्न असेल आमचा. तेव्हा कोणती गाडी अकलली होती? तेव्हा MIDC वजीर होता आम्हाला. वजीर होता तुम्हाला. मग आता काय बोलाल या काय म्हटलंय ना बैलाचं नाव? सोन्या. सोन्याबद्दल काय म्हणाल? सोन्या तर आता खूपच चांगला बोलतोय, आदुतव्यापासून चांगलाच बोलतोय. नक्कीच. दादा काय बोलशील? तुझ्या घरचाच बैल आहे का कशी काय देखभाल करतो या सोन्याची? आणि आज कसा गर्व वाटतो की गटपास झाला पट्ट्याने? मस्त वाटतंय. आता जेवढे प्रयत्न करतो फल मिळतो. आणि आता सेमीसाठी गटपास झाल्यानंतर सेमीसाठी निघाला आणि सेमीसाठी सुद्धा हा पात्र व्हावा. सेमी पास करून फायनलसाठी पात्र व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अरुण ड्रायव्हर आता तुमच्यावरती एक जिम्मेदारी आली. आता गट तर पास केला आहे, आता सेमी पास करायचं आहे. कसं काय तुम्ही काय डोक्यात आहे आता तुमच्या गाडी पळवताना? तर काय नाही, तर नंदी आहेत ते पळतील, त्यांचे काय असेल ते चांगले पळण्याचा प्रयत्न करतीलच ते आणि गुलाल मालकाला मिळून देण्याचा प्रयत्न करतील ते. नक्कीच दादा. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? साहिल भोईर, कुठले मुंबईवरून. कुठले नंदी घेऊन आले आज? हा सुंदर आहे आणि तो किस्मत. आपल्या घरच्याच दावणीचा आहे का? हा घरची. एकाच पैऱ्यामध्ये आहे का? नाही नाही, त्याचा पायरा नाही आला, याची पळून आले. हां 2 नंबरला उतरले गाडी. हां, वासरू चांगला आहे. नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. त्याचं नियोजन झालेलं आहे का गाडी पण? झालेलं 59ला 59 गटात. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो आता मैदानात आलंय आणि घाटासाठी गाडी पळत आहे.
आणि मित्रांनो 7X लाईव्ह आहे. सो नावे सांगितलं मी बैलगाडी क्षेत्राचा शर्यती बघायला भेटते. गाड्या बघा गटासाठी पळण्यासाठी निघाल्या. एका साईडला मैब्या, दादा काय नाव नंदीचा? नाव काय? शंकर. कितव्या गटात? 38व्या गटात. कुठल्या गावचा? माझगावचा. कोणता माहिती नाही. काय नाव दादा नंदीचा? पिस्टन. कुठला? अंगावकरांचा. कितव्या गटात? कितव्या गटात? 38व्या गटात. दादा काय नाव नंदीचा? चित्तर. दादा काय नाव नंदीचा? मोदक. कुठला? भडबलचा मोदक. चला सज्ज झालं गटसाठी. आता इथे पण आलेले नंदी बघूया. दादा काय नाव नंदीचा? रणजीर. कुठला? पनवेल. फलेगावचा. कोण? RS. दादा काय नाव नंदीचा? सिकंदर. अरे आपला बाबा सिकंदर चाललाय लगेच. मित्रांनो काय नाव दादा? दगडू. कुठला? कर्जतचा दगडू. दादा काय नाव नंदीचा? नंदीचा नाव प्रसाद. कुठला? बारीरामचा. भरपूर सारे नंदी येत आहेत. दादा काय नाव नंदीचा? मस्तान. कुठला? उडीसवाड्याचा मस्तान. दादा काय नाव? मॅगी. कुठला? म्हणजे घरचीच गाडी पळणार आहे आज. सो चला मित्रांनो आता आपण आलेले नंदी आणि गटाला जाणारे नंदी आणि गट पास झालेले नंदी दाखवले. सो नक्कीच आपल्या चॅनल सपोर्ट करा. आता आपण नंदी आलेले सर्व स्टॉपवरती दाखवले. बघूया आणि कोणते कोणते गट पास होत आहेत. दादा काय नाव नंदीचा? छावा. कुठला? काकडवालचा छावा सुद्धा चाललाय. आणि या साईडला सुद्धा दोन्ही नंदी निघालेत. कव्हर करूया जाता जाता. दादा काय नाव नंदीचा? टिटवी आणि गजा. गजा साज पळणार आहे का? गजा आणि टिटवी निघाला.